आमेन. हालेलुया. देवाच्या नावाला स्तुती असो. यावेळेस आजच्या दिवसामध्ये सुद्धा वचनातून काही गोष्टी आम्ही पाहणार आहोत आणि त्या वचनामध्ये आम्ही जाण्यासाठी सर्वात प्रथम एक प्रश्न, आणि हे प्रश्न आम्ही प्रत्येकजण स्वतःला विचारण्याचा प्रश्न, इतरांना विचारण्याचे प्रश्न नव्हे, स्वतःला विचारण्याचा प्रश्न. बायबलमध्ये जेवढ्या गोष्टी सांगितल्यात ते सर्व स्वतःसाठी आहेत, आपल्या वैयक्तिक. हालेलुया. सगळ्यात पहिला ते स्वतःसाठी पहिला विचारण्याची गरज. आमेन. आमेन. प्रश्न असा आहे की कोणी पाहत नसताना तुम्ही कोण आहात? स्वतःला विचारण्याचा प्रश्न काय आहे? कोणी पाहत नसताना मी कोण आहे? पाहत असताना मी हिरो आहे, मी पवित्र आहे, मी चॅम्पियन आहे, मी बॉडी बिल्डर आहे, मी श्रीमंत आहे, मी हे आहे, मी ते आहे, सगळं आहे. पण खरा प्रश्न हा आहे, कोणी पाहत नसताना मी कोण आहे? इथंच अडकतंय सगळं. सर्वजण पाहत असताना मी खूप पवित्र आहे, सर्वजण पाहत असताना मी श्रीमंत आहे, सर्वजण पाहत असताना सार्वजनिकरित्या सर्वांसमोर मी आमेन. हालेलुया. देवाला स्तुती असो. प्रभू चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, सगळं आहे. पण जेव्हा कोणी पाहत नाही, कोणी पाहत नसताना मी कोण आहे? ते महत्त्वाचं आहे. कारण कोण पाहत आहे त्याचं भान ज्याला राहते, त्याचं भान ज्याला राहते की कोणी पाहत नसलं तरी परमेश्वर मला पाहत आहे, त्याचं भान ज्याला राहते, याची जाणीव ज्याला राहते, त्याच्या मुखातून चुकीचे शब्द येणार नाहीत, त्याच्या मुखातून शिव्या येणार नाहीत, त्याच्या कार्यामध्ये, वर्तणुकीमध्ये, वागणुकीमध्ये चुकीच्या गोष्टी नसतील. हालेलुया. 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 विचारा, स्वतःला एक प्रश्न विचारून पहा. आज बघूया थोडं वचनातून त्या गोष्टी. स्वतःबद्दल असं छातीवर हात ठेवून, कोणी पाहत नसताना मी कोण आहे? आणि ही काय तपासणी करण्याची वेळ आहे. कोणी पाहत नसताना मी कोण आहे, मी काय चीज आहे, मी काय आहे, हे तपासणी करण्याची गरज आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. इतरांकडे बोट करणे सोपं आहे. तू असा आहेस, तू तसा आहेस. मुलग्याकडे बोट करून तू असा आहेस, तू तसा आहेस. सुनेकडे बोट करून तू असा आहेस, तू तसा आहेस. सासूकडे बोट करून तू अशी आहेस, तू तशी आहेस. सासऱ्याकडे बोट करून तुम्ही असा आहे, तुम्ही तसा आहे. हे सोपं आहे. मित्रांकडे बोट करून, शेजाऱ्यांकडे बोट करून, सेवकांकडे बोट करून, सगळ्यांकडे बोट करून सांगणे सोपं आहे की तुम्ही असा आहे, तुम्ही तसा आहे. पण खरा प्रश्न तो नव्हे. खरा प्रश्न हा आहे की कोणी पाहत नसताना मी कोण आहे? तुम्हाला तरी माहिती आहे का तुम्ही कोण आहे? माहीत नसेल तर माहिती करून घ्या, नाहीतर ते तुमच्यासाठी घातक आहे. हालेलुया. हालेलुया. सांगा, प्रश्न काय आहे? कोणी पाहत नसताना म्हणजे जेव्हा पती कामावर गेलेत, पत्नी दुसरीकडे आहे, लेकरं बाहेर आहेत, खोलीत मी एकटा आहे, कामामध्ये मी एकटा आहे, कोणी पाहत नाही आहे मला, त्यावेळी तुम्ही कोण आहात तेच तुमचं खरं चारित्र्य, तुमचे खरे गुण तिथंच बाहेर पडतात. हालेलुया. हालेलुया. कोणी पाहत नसताना
करा बघू. हां, काही जण करतच नाही. तुम्ही काय करायचं की मी काय करणार नाही, मी असंच ठेवणार. तिकडं परमेश्वर पण काय करणार नाही, असंच ठेवणार. परमेश्वर पण काय करणार, असं नाही. पहिला असं वचन आम्हाला त्यासाठी आहे. जगण्याचा दर्जा काय आहे, हे कसं ठेवायचं, हे कसं राहायचं, हे कसं सांभाळायचं, हे कसं बोलायचं, हे कसं वागायचं, सगळं आम्हाला वचन. आम्ही कोणीच परिपूर्ण नाही आहे, आम्ही कोणी परफेक्ट नाही आहे. कोण आहे असं परफेक्ट? आता आम्ही तो उभारलो म्हणजे आम्ही पण परफेक्ट झालो असतो तर गेलो असतो कधीच. पण अजून आम्ही परिपूर्ण होत आहोत असं म्हणता येईल. आम्ही परिपूर्ण थोडं थोडं ख्रिस्तामध्ये आम्ही परिपूर्ण होत आहोत. आमेन, आमेन. काय प्रश्न सांगा. हे प्रश्न आज तुमच्या मनात बसलंच पाहिजे. तुम्ही वैयक्तिक संध्याकाळी वेळ काढून बसा. पत्नी नसताना मी कोण आहे, पती नसताना मी कोण आहे, लेकरं नसताना मी कोण आहे, कामावर मालक मला बघत नसताना मी कोण आहे, व्यवसायामध्ये माझे पार्टनर्स असतील, व्यवसायामध्ये शेअर होल्डर्स असतील, ते माझ्यासोबत नसताना मी कोण आहे, दुकानामध्ये काउंटरवर मी बसलो असताना कोणीही बघत नसताना पैसे माझ्या हातात असतात, त्यावेळी मी कोण आहे. कोणी बघत नसताना, कोणी पाहत नसताना मी कोण आहे. आणि हे प्रश्न विचारणे आणि त्यावर मनन करणे, चिंतन करणे, ध्यान करणे खूप गरजेचं आहे. जेव्हा माझ्यावर लोकांचं लक्ष नसतंय त्यावेळी मी कोण आहे. कधी कधी मी आणि फक्त माझा मोबाईल असतो, कोणी जवळ नसते, त्यावेळी मी कोण आहे, मी काय बघतोय, काय ऐकतोय, मी कोण आहे. जरा टोचणारा प्रश्न आहे, पण इंजेक्शन मारल्याशिवाय बरं होत नाही. काय करायचं, त्यामुळे हे टोचायला लागते. मी कोण आहे, कोणी पाहत नसताना मी कोण आहे. टोचून बघा घरी. हां, वचन सांगून, वचनातून पारखून, कोणी पाहत असताना मी कोण आहे, मी कोणाबरोबर बोलतोय, कुठं बघतोय, काय बघतोय, कसं राहतोय, काय वागतोय. आणि तुम्हाला वाटत असेल मला कोणी पाहत नाही आहे, पण वचन तरी सांगतंय एक कोणतरी पाहत आहे, अजून एक कोणतरी. फक्त तिघांना तुमच्याबद्दल माहीत आहे. सांगा भाऊ, कोण कोण? एक तर देव, दुसरा शैतान, आणि तुमचं तुम्हाला माहीत. आता त्यामध्ये पण मनातल्या गोष्टी फक्त दोघांना माहीत. शैतानाला पण कळत, जोपर्यंत आमचं तोंड उघडत नाही तोपर्यंत शैतान फक्त अंदाज, ठीक आहे, हां असं चाललंय वाटतं मनात. पण मनातल्या गोष्टी फक्त दोघांना माहीत. कोणाला? आता दोन्हीमध्ये कॉमन कोण कोण आहे? देव आणि मी. देवाला सगळं माहीत आहे माझं, पण प्रश्न हा आहे, मला माहिती आहे का? कोणी पाहत नसताना मी कोण आहे. त्या एकांत क्षणामध्येच आमची खरी ओळख बाहेर पडते. दुसऱ्यांना नावं ठेवणे सोपं आहे, खूप सोपं आहे. हे असं आहे, ते तसं आहे, ही अशी आहे, ती तशी आहे, यो असा आहे, तो तसं, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. पण मी असा आहे हे म्हणणे म्हणतच नाही कोण. म्हणणे लांबची गोष्ट, म्हणतच नाही. माझ्याकडून असं चूक झालेलं आहे, मी असा आहे, यामध्ये मला सुधारण करायचं आहे. टोचते का इंजेक्शन? जरा टोचायला पाहिजे, त्याशिवाय. हालेलुया, हालेलुया. एकांतामध्ये मी कोण आहे तेच ठरवते माझी ओळख काय आहे.
कधी कधी त्यामध्ये असुरक्षितता असेल, कधी कधी त्यामध्ये भीती असेल. कोणी नसतं, सगळ्यांसमोर मी वाघ सिंहासारखं उभारते, पण एकटा असताना भीती, असुरक्षितता आणि काय 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 काय. सर्वांसमोर शांत राहतो, पण मागे चुगली करतो. कोणी पाहत नसताना मी कोण आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पौल, प्रेषित पौल या ठिकाणी एक वाक्य, एक वचन सांगतो, वाचूया. फिलिप्पीकरास 3 अध्याय त्यातील 12 वचन. फिलिप्पीकरास 3 अध्याय 12 वचन. हा, मी मिळवलं, मी पूर्ण झालो आहे. दुसऱ्या भाषांतरात बघा, हे असे नाही की मी अगोदरच बक्षीस मिळवलेलं आहे किंवा अगोदरच परिपूर्ण झालोय, मी परफेक्टच आहे, असं काही नाही. तर ज्या बक्षिसासाठी ख्रिस्त येशूने मला ताब्यात घेतले आहे, ते बक्षीस मिळवण्याची मी प्रयत्न करतो, मेहनत करतो, झटत आहे मी त्यासाठी. वरच्या भाषांतरात असलेले त्याच्या मागे मी लागतो आहे. इंग्लिशमध्ये एक शब्द वापरला, आय प्रेस ऑन. प्रेस ऑन म्हणजे त्यावर मी जोर देत आहे, प्रयत्न करत आहे, त्याकडे लक्ष देऊन झटत आहे त्यासाठी. म्हणजे प्रेषित पौलाबद्दल आम्हाला माहित आहे, नवा करार मधील अधिकतर जे पुस्तकं लिहिलेला व्यक्ती, पण तो स्वतः म्हणतो मी अजून प्रयत्न करत आहे, मी परफेक्ट नाही आहे, मी अजून प्रयत्न करत आहे, मी अजून मेहनत करत आहे, त्या गोष्टीवर काम करत आहे मी. कोण म्हणत आहे? कोण? प्रेषित पौलाचे शब्द. मनुष्य का म्हणतो, माझा नाद करायचं नाही, आपला नाद आहे असा आहे, तसा आहे, मी यो आहे, मी तो आहे. आज जगामध्ये जेवढे लोक आहेत पुढं असं हे करणारे, त्यांचं गुपित जीवन परमेश्वराला माहीत आहे. तुम्ही विचार करून नुसतं, तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. अशा गोष्टी कोणी पाहत नसताना ते कोण आहेत ते फक्त त्यांना आणि देवाला माहीत. पण बोट मात्र सगळीकडं, हे असं आहेत, मी ते तसं आहेत, तुम्ही ते आहे, तुम्ही असं आहे, कधी आपल्याकडे बोट येत नाही. प्रेषित पौल स्वतः या ठिकाणी म्हणतो, मी परिपूर्ण झालो असं नाही, सगळं काही मिळवलं असं नाही, पण ख्रिस्त येशूने मला ताब्यात घेतलेलं आहे. माझ्याकडे ज्या उद्देशाने ख्रिस्त येशूने मला ताब्यात घेतलेलं आहे, ते बक्षीस मिळवण्यासाठी मी झटत आहे. तर दुसऱ्यांकडे कधीच बोट करून बोलायचं सवय नाही. कोण पण असू दे, घरातले असू देत, बाहेरचे असू देत, सेवक असो, कोणी असो, दुसऱ्यांकडे बोट करून गोष्टी बोलण्याच्या सवयी नाहीच. मी प्रयत्न करतो असं लिहिलंय, मी त्याच्या मागे लागतो आहे. म्हणजे त्यासाठी जी मेहनत प्रेषित पौल करत आहे, जे झटत आहे त्यासाठी, ते प्रेषित पौल काय करत आहे? उघडपणे सांगत आहे. प्रेषित पौल सारखा इतका मोठा सेवक, देवाचा दास, देवाचं लेकरू, देवाचं सेवा कार्य करणारा व्यक्ती, किंवा महान कार्य करणारा व्यक्ती उघडपणे सांगत आहे की मी संघर्ष करत आहे. माझे संघर्ष संपलेले नाहीत, मी काय परिपूर्ण नाही आहे, मी संघर्ष अजून पण करत आहे, मी प्रयत्न करत आहे, त्याच्या मागे मी लागतो आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये, खाजगी जीवन, व्यक्तिगत म्हणजे घरातल्यांबरोबर म्हणत नाही मी,
हे आज फक्त वैयक्तिक मी, पत्नी, लेकरं, आई वडील, सून, हे ते काही संबंध नाही. मी कोण आहे तोच प्रश्न आहे. व्यक्तिगतरित्या मी कोण आहे. आमच्या खाजगी जीवनामध्ये व्यक्तिगतरित्या मी कोण आहे त्यावरून समजते की माझा विश्वास किती मुळवलेला आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये मी ढळमळ करत असते म्हणजे अर्थ काय, समोर इथं माप हालेलुया आमेन आमेन हे मी असं आहे तसं आहे, मी वचन आहे, वचन तोंडपाठ आहे, हे आहे ते. व्यक्तिगत जीवनामध्ये ठुस. त्यातून समजतं विश्वास किती मुळावलेलं आहे. जॉन ऑटबर्ग त्याने एक पुस्तक लिहिलंय, द मी आय वॉन्ट टू बी असं एक पुस्तक लिहिलंय. त्यामध्ये त्याने एक वाक्य लिहिलेलं आहे, देवाला तुमच्या सार्वजनिक रूपात रस नाही. काय? देवाला तुमच्या सार्वजनिक रूपात रस नाही. God is not interested in the public version of you. तुम्ही लोकांसमोर काय आहे ह्यात देवाला रस नाही. तुम्ही रविवारी इथे येऊन लोकांसमोर काय करताय त्यात देवाला रस. जगात तुम्ही गेलात, कामात गेलात, इकडं तिकडं जिथं गेला, तुम्ही काय करताय, काय कसं राहताय त्यामध्ये देवाला रस. सार्वजनिकरित्या तुम्ही कोण आहात ह्यामध्ये देवाला रस नाही. तर तुम्ही गुप्तपणे ज्या व्यक्ती बनत आहात त्यात देवाला रस आहे. तुम्ही गुप्तपणे जे व्यक्ती बनत आहात, जे व्यक्ती होता नव्हे, जे व्यक्ती तुम्ही बनत आहात त्यामध्ये देवाला रस आहे. God is interested in the person you are becoming in secret. हालेलुया, हालेलुया. सांगा बघू तुम्ही वाक्य तुमच्या मनात बसले का बघू. नुसतं येऊन दगडासारखं बसायचं नाही. तर मी स्ट्रिक्ट बोलणारा व्यक्ती आहे. नुसतं येऊन दगडासारखं बसायचं नाही. जे मिळतंय ते घ्यायचं, पचवायचं, मगच तुमचा आत्मा. नाहीतर दर रविवारी येऊन कंबर दुखते, मान दुखते, पाय दुखते, डोकं दुखते, प्रार्थना करा. मी किती वर्ष करणार आहे. वचन घ्यायचं, स्वीकार करायचं, हात घ्यायचं, मनन करायचं. नुसतं येऊन हां हां हो हां हां हालेलुया आमेन. सांगा काय होतं वाक्य. देवाला तुमच्या सार्वजनिक रूपामध्ये रस नाही, तर तुम्ही गुप्तपणे जे व्यक्ती बनत आहात त्यामध्ये रस आहे. आता तुम्ही गुप्तपणे कोणते व्यक्ती बनत आहात हे तुम्हालाच माहीत. तुमच्या पतीला माहीत नसेल, तुमच्या पत्नीला माहीत नसेल, तुमच्या लेकरांना माहीत नसेल, तुमच्या सोबत राहणाऱ्यांना माहीत नसेल, तुमच्या मालकांना माहीत नसेल, तुमच्या शेजाऱ्यांना माहीत नसेल, जगाला माहीत नसेल. ते फक्त तुम्हाला माहीत आहे. आणि ते योग्य नसेल तर परमेश्वर त्याचा झाडा घेतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक जणांचं सार्वजनिक जीवन एकदम मस्त आहे, एकदम जबरदस्त जीवन आहे सार्वजनिकरित्या. पण व्यक्तिगत जीवन पूर्णपणे काय आहे, पूर्णपणे वाईटाने भरलंय. घाण, नुसतं शिवीगाळ आणि प्रार्थना नाही, वचन नाही, काहीच नाही. व्यक्तिगत जीवन व्यवस्थित नाही. सार्वजनिक जीवन आमेन हालेलुया, देवांचा आश्रय. व्यक्तिगत जीवनात कसं व्हायचं, काय व्हायचं. सार्वजनिक जीवन परमेश्वराने माझ्यासाठी चांगले संकल्पना ठेवलेल्या आहेत. हालेलुया आमेन. व्यक्तिगत जीवन काय होते काय माहित, देवाचं लक्षच नाही माझ्यावर, कसं व्हायचं माझं. हे असं दोन जीवन जगत आहेत. रविवारचं एक जीवन
आणि दुसरं एक जीवन व्यक्तिगत. म्हणून हा प्रश्न आहे, कोणी पाहत नसताना मी कोण आहे. मी जो व्यक्ती आहे किंवा जो व्यक्ती मी बनत आहे, काय त्या गोष्टीशी मी तरी समाधानी आहे का, तो पण प्रश्न विचारून बघा. ज्या पद्धतीनं माझं जीवन, मी व्यक्तिगत जीवन म्हणत आहे, सार्वजनिक नाही, व्यक्तिगत जीवन मी जगत आहे, ते माझ्यासाठी तरी समाधानी आहे का. व्यक्तिगतरित्या आणि सार्वजनिकरित्या मी एकसारखा आहे का. काही इकडं एक, सार्वजनिकरित्या एक आणि व्यक्तिगतरित्या एक, असं आहे का. सगळ्या प्रकारचे पाप, सगळ्या प्रकारच्या चुका हे व्यक्तिगत असतात. सगळ्यांसमोर कोणी करत, आता काही जण आहेत करतात सार्वजनिकरित्या, पण अधिक आणि अधिक जर बघितलं, सर्व प्रकारचे जे पाप आहेत किंवा जे चुकामुका आहेत ते बघा, व्यभिचार म्हणा किंवा चोरी, खून, असे सर्व प्रकारचे बघा, हे सगळं व्यक्तिगत. म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की सार्वजनिकरित्या आणि व्यक्तिगतरित्या काय मी एक आहे का, की समोर एक मागं एक. ते रंग बदलणाऱ्या प्राणीचं नाव काय. हा, तसं काय आहे का बघून घ्या. वारानुसार रंग बदलते. वारा म्हणजे ते नाही, वार. रविवारी एक रंग, सोमवारी एक रंग, मंगळवारी एक रंग, शुक्रवार शनिवार आले रविवारचा रंग, रविवार संपला सोमवारचं घालूया, सोमवारचा आला मंगळवारचं घालूया. तसं नाही. व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही कसा आहे, मी कोण आहे. जग आम्हाला शिकवतंय की आमची जी किंमत आहे, आमचं मूल्य आहे, हे आमच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर ठरवतंय, किंवा आमच्याकडे मालमत्ता संपत्ती किती आहे त्यावर ठरवते आमचं मूल्य काय, किंवा आम्ही कसा दिसतो ह्यावर मूल्य ठरवतंय. कोण कोण हा. आणि त्यामुळे लोक आज भरपूर नाराज आहेत, कारण तुलना करायला सुरू करतात. त्यांच्याकडं हे आहे, माझ्याकडं ते नाही. त्यांच्याकडं असं आहे, त्यांचं काम असं आहे, त्यांचा पगार असा आहे, माझा तेवढा नाही. पण मी कोण आहे ते काय बघणार नाही. माझं जीवन कसं आहे ते काय बघणार नाही. आणि आता तर सोशल मीडियामुळं अजूनच प्रकार हे जे प्रकार आहे अजूनच जास्त घाण झाले. इंस्टाग्राम, टिकटॉक, फेसबुक, सगळ्यावर कोणतरी आपल्या चुकामुका टाकते काय सांगा बघू. मी चुकलो काय टाकते. फाटका ड्रेस असला तरी ते एकदम मस्त दिसायला पाहिजे तिथं. घर नसलं तरी फोटोमध्ये बंगला दिसायला पाहिजे. सायकल पंक्चर होऊन पडल्या घरात, पण फोटोमध्ये KTM दिसायला पाहिजे, पल्सर दिसायला पाहिजे, मोठी मोठी गाडी दिसायला पाहिजे. म्हणजे एक परिपूर्ण असलेलं चित्र सोशल मीडियावर दाखवण्यात येते. आणि ते बघून फसतंय कोण, ते बघणारे. हा, आता काय काय लोक असतात, पैसे नोटांचं बंडल एवढा आहे तेवढा आहे म्हणून दाखवणार. बघा माझ्याकडे एवढं नोटा आहेत, अरे हम किसी के बाप से नहीं डरते, इतना पैसा है हो काय काय. ते नोट उचलून बघा, त्यात चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया म्हणून लिहिलेलं असतं. हे सार्वजनिक जीवन, व्यक्तिगत जीवन.
म्हणून म्हटलं मी सोशल मीडिया आजकाल काय करायला लागले, सोशल मीडियावर एक परिपूर्ण असलेलं जीवन दाखवण्याचा प्रयत्न. अनेक जणांचे जर पोस्ट बघितलात, बाप रे, प्री वेडिंग शूट आजकाल जास्त ट्रेंडिंग आहे. असं ओढणी उडा लागले आणि फुलं पडा लागल्यात, वरनं फुलं पडाल्यात आणि बीचवर स्लो मोशनमध्ये पळा लागल्यात. आणि घरातली भांडणं दाखवतात का त्यात? कुकर उडताना स्लो मोशन कधी बघितलंय का? शिव्या तोंडातनं असं बाहेर पडताना स्लो मोशनमध्ये टाकले का कोणी? म्हणजे काय आहे, सोशल मीडिया आज काय झालंय, सोशल मीडियावर विश्वासच ठेवण्यालायक राहिलेलं सगळं जे दिसतंय सगळं फेक आहे. साधारण तुमचा साधा फोटो जरी टाकायचं झालं तरी तिथं तुम्हाला गोरं करून टाकल्याशिवाय राहत नाही लोक. आणि त्यात आणि आता नवीन काय काय फिल्टर्स म्हणा, अवतार्स, हे ते काय 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 आले. म्हणजे मी असं असलेलं मला आवडत नाही. मला डुकरासारखं नाक पाहिजे, ते कुत्र्यासारखं शेपूट तेवढं दाखवत नाहीत, कान दाखवतात. हे असं पाहिजे तसं पाहिजे. म्हणजे देवानं जे असं बनवलंय मला ते चांगलंच नाही आहे. देवाला समजत नाही. असं डुकरासारखं नाक ठेवायला पाहिजे होता देवा तुम्ही. बघा आता हे इंस्टाग्राम करून दाखवते बघा, मग ते नाक येतंय बघा करून. व्यक्तिगत जीवन, सार्वजनिक जीवन, ह्यात काय समजून येते माहिती का? सोशल मीडिया फक्त एक सोशल मीडिया म्हणा किंवा जगात कुठेही जावा, सार्वजनिक जीवन काय झालंय, आपण खूप श्रीमंत आहोत, खूप परिपूर्ण आहोत, सगळं आहे, असं आहे तसं आहे म्हणून एकदम एक वेगळंच चित्र दाखवण्याचं काम सुरू आहे सार्वजनिकरित्या. पण परमेश्वराला त्यामध्ये रस नाही. परमेश्वराला रस काय माहिती आहे का? तुझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये तू कोण आहेस. तुझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणीही तुला पाहत नसताना मी पाहत आहे, त्यावेळी तू कोण आहेस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक उदाहरण घेऊया. एक व्यक्ती मस्त मजेत होता, मस्त एकदम चांगलं जीवन, मस्त सुखी, सगळं एकदम मस्त, कामाला जायचं, आनंदाने घरी यायचं, सगळं छान चाललेलं. आणि एक दिवस त्यांनी इन्स्टॉल केला फेसबुक, इंस्टाग्राम, काय काय आहे ते. आणि त्यावर त्यांना दिसलं, असंच करत असताना त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तींनी एक मोठा बंगला घेतला, कार घेतलं. जे ह्याला आजपर्यंत माहीत नव्हतं ते आज त्याला दिसलं. मग आता माझ्याकडं तसं बंगला नाही की. आजपर्यंत हे विचार त्याला कधी आले नव्हते. पण कधी आले माहिती आहे का? कधी? हे नवीन चित्र बघितल्यानंतर. आणि ते चित्र खरं आहे का खोटं आहे ते पण माहीत नाही. म्हणजे आजपर्यंत जो सुखी होता तो आता स्वतःला कमी लेखायला सुरू झालाय, की माझ्याकडे तशी गाडी नाही आहे, माझ्याकडे तसा बंगला नाही आहे, माझ्याकडं तसं, त्याचं जीवन किती परिपूर्ण आहे, वा, माझं तसं जीवन परिपूर्ण नाही आहे असं वाटायला, स्वतःला कमी लेखायला, स्वतःचं मूल्य कमी मोजायला किंवा कमी लेखायला सुरू करतो. पण ते नसोपर्यंत एकदम सुखी होता माणूस. किती जणांना वाटते बरोबर आहे, असं आहे, वाटते की नाही? होय नाही काहीतरी. हा, 2024 मध्ये एक मार्केट डेटा रिपोर्ट काढण्यात आला होता. एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की 87% तरुण तरुणी, किती? 87% तरुण तरुणी सोशल मीडिया
च्या भरोश्यावर म्हणजे सोशल मीडियातल्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांच्या स्वाभिमान जे आहे त्या स्वाभिमानावर नकारात्मक परिणाम पडलेला आहे. मगाशी मी एक उदाहरण दिलं तसंच. बटनाच्या फोनमध्ये खुश होतो, तेवढ्यात एकानं आयफोनचा फोटो टाकला. मग लगेच काय वाटायला सुरू होते, त्यानं एवढं भारी मोबाईल घेतले, माझ्याकडं मोबाईल नाही. आजपर्यंत मस्त चालू होतं, तेवढ्यात एक फोटो दिसला म्हणजे, आणि याला काय वाटते, हा हो तसा मोबाईल आपल्याला असायला पाहिजे, तसं त्यांच्यासारखी संपत्ती आपल्याकडे असायला पाहिजे, असं तसं हे भरपूर असं वाटायला सुरू होत. पण एखाद दिवस भेटला समजा, अरे त्या दिवशी फोटो बघितला तुझा, छान होता, आयफोन घेतलास होय? नाही रे, मित्राचा होता. झालं. आता मित्राचा होता ठीक आहे, पण ते बघून ह्यानं काय करून घेतलंय स्वतःला, माझ्याकडे तसं नाही, माझ्याकडे त्यासाठी मी मेहनत करायला पाहिजे, मी असं करायला पाहिजे, मी तसं करायला पाहिजे. समजतंय? सार्वजनिक जीवन, व्यक्तिगत जीवन किती फरक आहे बघा. हालेलुया, हालेलुया. इतकंच नाही, असं त्या रिपोर्टमध्ये पुढे आढळून आले की सोशल मीडियाचे जे वापरकर्ते आहेत, 60% लोक त्यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या मूल्यांवर नकारात्मक प्रभाव आहे. 60% लोकांवर म्हणजे स्वाभिमान कमी व्हायला लागलाय त्यांचा, इतरांचं बघून बघून स्वाभिमान कमी व्हायलाय, स्वतःचं मूल्य कमी व्हायलंय. आणि एक महत्वाचं एक गोष्ट जास्त चालू आहे, म्हणजे स्वतःच्या फोटोविषयी असलेलं जे समाधान आहे ते पण कमी व्हायला लागले. फोटो काढला जाड दिसालो रे, ह्यात दुसरं काय फिल्टर आहे का, बारीक होते का बघ जरा, ह्यात लय जरा डार्क दिसायला लागले, जरा काहीतरी लाव की फिल्टर काहीतरी लावून जरा गोर कर की. मग उन्हात कशाला फिरायला जात आहे, ते बंद करा, आपोआप गोर दिसतंय. असो, म्हणजे एक नकली जीवन, एक नकली चित्र स्वतःबद्दल रंगवण्याचं काम सुरू आहे सगळीकडे. पण परमेश्वराला त्यामध्ये रस, सांगा, परमेश्वराला त्यामध्ये रस. सार्वजनिक तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या सार्वजनिक तुमचं जे काही चित्र असेल त्यामध्ये परमेश्वराला रस. तुम्ही कोणी असा, मोठं मालक असो किंवा श्रीमंत व्यक्ती असो, गरीब असो, ह्या धर्माचा त्या धर्माचा, या जातीचा त्या जातीचा, कुठलं शिक्षण झाले नाही झाले, सार्वजनिकरित्या तुम्ही कोण आहात याशी देवाला रस नाही. देवाला रस आहे ते म्हणजे तुम्ही वैयक्तिकरित्या कोण बनत आहात, काय तुम्ही त्याच्यासारखं बनत आहात का. मी जसा आहे, मी जसा पवित्र आहे तसे त्यासारखं तुम्ही बनत आहात का, त्यामध्ये देवाला रस आहे. हालेलुया, हालेलुया. तुमचा फेसबुकवर किती फ्रेंड्स आहेत, तुमच्या सोशल मीडियावर किती आहेत, मी एक फोन मारला की 1000 लोक येऊन थांबतील, त्याच्यात देवाला रस नाही. देव एकटा उतरला की तुझी 1000 पळून जातील, त्यात देवाला रस. तसलं काय इथं दाखवू नको, ते चालत नाही इकडं. मला जे दाखवायचं ते तुझं व्यक्तिगत जीवन दाखव. तुला सादर करायचंच असेल ना माझ्यासमोर काहीतरी, तुझं व्यक्तिगत जीवन दाखव. परमेश्वरांनी मोशेला निवडलं, अब्राहमाला निवडलं, दाविदाला निवडलं, भरपूर नोहाला निवडलं, इयोबाला निवडलं. परमेश्वर असं म्हटलं, हा याच्याकडे भरपूर पैसा आहे, हे माझा अभिषिक्त आहे, याच्याकडे भरपूर शिक्षण आहे, हे माझं निवडलेलं आहे, असं काय म्हटलं का? नाही. तो नीतिमान आहे, म्हणजे त्याचं जीवन, व्यक्तिगत जीवन माझ्यासमोर नीट आहे, बस. त्याच्याकडे पैसा आहे नाही, रस नाही त्यात, ते मी देतो, त्याची काळजी करायची गरज. गाडी हाय नाही, त्यात मला रस नाही, मी देऊ शकतोय, एक काय जास्त देऊ शकतोय, त्यात मला रस नाही.
मला रस आहे, मला आवड आहे, ते म्हणजे त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये. आम्ही कधीच हे विसरू नये. 2 कोरिंथ 5 अध्याय 17 वचन वाचा. 2 कोरिंथ 5:17. ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात? हा, मुख उघडा. ज्यांना ज्यांना तोंड दिले देवाने मुख उघडून सांगा, ख्रिस्तामध्ये कोण आहात? ख्रिस्तामध्ये कोण आहात? कोण आहात? नवी उत्पत्ती. कोण? नवी उत्पत्ती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे सोडून एक वेगळं चित्र रंगवण्याचा प्रयत्न करू नका. ख्रिस्तामध्ये मी एक नवी उत्पत्ती आहे, संपलं. पण याचा अर्थ गैरसमज नको की मी नवी उत्पत्ती आहे. पारखून नीट खरंच मी नवी उत्पत्ती आहे का ते पण पारखायला पाहिजे. ते कुठं दिसणार? आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये. हालेलुया. खरं स्वातंत्र्य आमच्या जीवनामध्ये तेव्हा सुरू होते जेव्हा आम्ही हे सार्वजनिक अभिनय करायचं थांबवतो. खरे स्वातंत्र्य कधी सुरू होते? सार्वजनिक रित्या लोकांसमोर आपण जेव्हा अभिनय, मी असा आहे, मी तसा आहे, मी हे आहे, मी ते आहे, मी पवित्र आहे, हे अभिनय जेव्हा बंद होते. मी परफेक्ट आहे, मी परफेक्ट बाप आहे, मी परफेक्ट आई आहे, मी परफेक्ट कामगार आहे, परफेक्ट मालक आहे, मी परफेक्ट सून आहे, जावई आहे, मी परफेक्ट सासू आहे. हे अभिनय बंद करा. खरंच तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही कोण आहात ते पारखा. परमेश्वराला त्यात रस आहे. हालेलुया. आणि ते आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी धाडस लागतंय, नम्रपणा लागतंय. आणि परमेश्वरा, होय मी चुकलो, मला घडव, मला आकार दे, मला कापून मला नीट आकार दे, हे म्हणण्याचं धाडस पाहिजे. आणि नुसतं म्हटलं म्हणजे झालं असं नाही. जेव्हा परमेश्वर कापतो तेव्हा सहन करता आलं पाहिजे, ताकद पाहिजे. म्हणून मी म्हटलं नम्रपणा पाहिजे. नम्रपणा असल्याशिवाय सहन होत नाही. काय काय जणांना जाऊन सांगून बघा, असं आहे तसं आहे, वचनात असं लिहिलंय, तुम्ही अभिनय देवासमोर एक आणि जगासमोर एक. जसं काय परमेश्वराला माहीतच नाही, परमेश्वराला कळत नाही वाटतं त्या गोष्टी. हालेलुया, हालेलुया. आम्ही ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती आहोत. पण तरी आमचं रोजचं जीवनामध्ये या जगामध्ये असूपर्यंत आमचं जीवन परमेश्वरासमोर ठेवून, परमेश्वरा इथं मी चुकत आहे, हे अजून कापून काढ, हे माझ्यामध्ये नको, कापून काढ, इथं आकार दे, मला ह्या गोष्टी नको आहेत प्रभू, असं परमेश्वरासमोर स्वतःला नम्रपणे सादर करता आलं पाहिजे. अनेक जणांना नुसतं दुसऱ्यांकडे बोट, ह्यो असं आहे तर तसं. अरे तू कसा आहेस? तो कसा आहे ते मी बघतो, तू कसा आहेस? हालेलुया. इंजेक्शन टोचालंय का? दुखालंय का? दुखायला पाहिजे, नाहीतर इंजेक्शन व्यवस्थित बसलेलं नाही याचा अर्थ काढून दुसरीकडे लावायला लागेल मग. हालेलुया, हालेलुया. पहिले शमूएलचा 16वा अध्याय, एक उदाहरण बघूया आपण. 16वा अध्याय पहिल्या वचनापासून एक आपण वाचत जाऊ. पहिले कोरिंथ 16वा अध्याय पहिल्या वचनापासून. पहिला शमूएल. परमेश्वर शमूएलाला म्हणाला,
हा, मी शौलाला इस्रायलाच्या राजपदावर, म्हणजे मी त्याला राजा म्हणून नेमलं होतं, त्याच्याकडून काही गोष्टी आज्ञाभंग झालेल्या आहेत आणि मी काय घडलंय, काढून टाकणार आहे. तर पुढे आता किती दिवस त्यासाठी रडत बसणार, शोक करत राहणार. हा, शिंगात तेल भरून घे. मी तुला या ठिकाणी पाठवतो. हा हा, त्याच्यापैकी बेथलेहेम मध्ये इशाई नावाचा एक व्यक्ती आहे. कोण कोण त्याच्या पुत्रांपैकी एका पुत्राला मी काय केलेलं आहे, माझ्याकरिता राजा म्हणून निवडलेला आहे. असं का? एका पुत्राला सरळ नाव सांगायचं ना, त्यापैकी एका पुत्राला मी निवडलंय, तुझा सरळ सांगायचं ना कोण आहे ते. परमेश्वर तसं डायरेक्ट कधी सांगत नाही, तिथं तुमच्या विश्वासाची परीक्षा होते. पहिला अब्राहमाला सुद्धा जा, अरे कुठं जायचं आहे, लगेच नाही सांगणार, तू जा तरी आधी मग सांगेल. पहिला विश्वास ठेवतोय का नाही ते परीक्षा नेहमी होते. डायरेक्ट आपल्याला पाहिजे ते सगळं मिळत. तू पहिला जा, मग मी तुला सांगेन. कुठं जा ते काय आत्ता विचार नको, पहिला जा. पहिला तू कृत्य दाखव. कृत्याविना विश्वास, तर पहिला कृत्य दाखव. मग अब्राहम गेला आणि मग परमेश्वराने पुढचा टप्पा. परमेश्वर असं नेहमी करतो, जास्त करून असं कुठं बघितलं तरी का सगळा प्लॅन, पूर्ण योजना कधीच सांगत नाही. बघा अभ्यास करू. मोशाला नुसतं सांगणार जा सोडव, बास. कसं सोडवायचं त्यानं विचारल्यानंतर मग सांगितलं, हा असं असं कर, तसं तसं कर. तरी पुढं काय ते कधी लगेच सांगत नाही, कारण पूर्ण योजना जर आधीच शेवटपर्यंत सगळं तुम्हाला सांगून टाकलं, देवा तुझं काम झाले, जा आता माझं मी बघतो, असं म्हणून आम्ही येणार, आम्ही लय शहाणे आहे नाही. त्यामुळे परमेश्वर पूर्ण योजना कधी, प्रत्येक पावलावर त्याच्यावर अवलंबून ठेवण्यासाठी तो थोडं थोडं सांगणार, सगळं नाही सांगणार. हालेलुया. त्यामुळे पुत्राला माझ्याकरता राजा म्हणून निवडलेला आहे, तू जा तिथे. पुढे 2. हा, मी कसं जाऊ. हा, परमेश्वरा तुम्ही तर शौलाला काय केलेलं आहे, काढून टाकतो म्हणून तुम्ही ठरवला. पण शौलाला जर कळालं मी दुसरा राजा नेमाला चाललोय, तो मला काय करेल, जीवे मारून टाकेल. तेव्हा हा, वासरू घेऊन जा. काय कर, एक वासरून घेऊन जा. जर विचारलं तर काय कर, मी परमेश्वराला यज्ञ करायला चाललोय. मग तो शौल काय म्हणणार नाही. ठीक आहे. पुढे 3. हा, मी ज्याला सांगेन त्याला तू माझ्यासाठी अभिषेक कर. ठीक आहे. कोणाला बोलवायला सांगितले तिथे जाऊन, इशाय. तो कुठला आहे, बेथलेहेम कर, म्हणजे बेथलेहेमचा इशाय. आमंत्रण कर म्हणजे तुला काय करायचं ते मी, तुझ्या मनाप्रमाणे करायचं, मी सांगेन त्याला तो अभिषेक कर. पुढे 4. थांबा. तो गेला त्या ठिकाणी, कोण, शमूएल संदेष्टा त्या ठिकाणी गेले. त्यानंतर तिथं असं लिहिले, तेव्हा त्या नगरातले वडीलजन काय करत आले, का हो थरथर कापायचं, आदरयुक्त भय. तो कोण आहे, परमेश्वराचा सेवक आहे. त्याचं भीती, त्याचं भय. का तर कोणाचा शब्द घेऊन येत आहे, तो परमेश्वराचा शब्द घेऊन येत आहे. काय आणले काय माहित,
आपण असं वागलो, परमेश्वर त्याच्याद्वारे आज काय दंड करणार आहे का काय करणार आहे माहीत नाही. देवाचा सेवक आलेला आहे. हे भय मोशेच्या काळात नव्हतं. मोशेच्या विरोधात लोक बोलत आणि त्याचं मग शिक्षा त्यांना झाली. त्यानंतर थोडं लोक सुधारले. आणि आत्ता ते राहिलेलं, आत्ताच्या काळात तशी भीती, कुठला पाळक कुठला सेवक फट, ते भीती आता राहिलेलं नाही. पण त्या काळात आधी इथं बघा काय म्हणते, वडीलजन म्हणजे सिनियर सिटीजन्स असं म्हणता येईल. जरा वयस्कर लोक, त्यांना माहीत आहे बाबा देवाचा सेवक आलाय, त्याच्याद्वारे परमेश्वर आज काय खरं नाही आमचं थरथर कापत तिथं येऊन भेटले. आणि त्यांनी काय केलं, त्याला विचारले. आपण स्नेह भावाने आलात ना, रागाचे शब्द नाहीत ना देवाचे. एक भय, एक भीती होती तिथं. पुढे हा, तो म्हणाला मी स्नेह भावाने आलो. हा बरं झालं होते वा, नाहीतर अवघड थरथर कापायचं थांबलं बाबा. पुढे मी हा 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 चला या यज्ञाला. हा ज्याने इशाय व त्याचे पुत्र यांना पवित्र होऊन यज्ञाला येण्याचे आमंत्रण दिले. हे कोणाबद्दल आहे? इशाय, समूएल संदेष्टा. आणि आता कोण एंट्री होणार आहे? इशायची पुत्रवर्ग सगळे आता एक एक एंट्री होणार आहे. चला 6वं वचन. हा हा, अलियाबास पहिला पुत्र आला. इशायचा पहिला पुत्र अलियाब. त्याला पाहून, न्याहाळून पाहून, म्हणजे अर्थ काय? न्याहाळून पाहून म्हणजे असं वरून खाली, आहा, त्याला बघून तो मस्त हट्टा चांगलं तंदुरुस्त, हे सगळं एकदम छान व्यवस्थित आहे. हा, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. म्हणजे हा, ह्याच्याकडे बघून वाटते हेच अभिषिक्त व्यक्ती असेल. असं कोणाला वाटलं? शमूएल संदेष्टाला वाटलं. शमूएल संदेष्टा काय साधारण व्यक्ती? देवाचा सेवक. त्याला वाटलं हा असेल बाबा, देवाने ह्याला निवडलं असेल, एकदम बरोबर निवडले देवाने. बघूया पुढं काय झालं. 7. परमेश्वर शमूएलास म्हटले, हा हो, तू त्याच्या, दुसऱ्या शब्दात बघा, अलियाब उंचापुरा आणि देखणा आहे, पण रूपावर त्यात मला रस इज नॉट. मला रस नाही. त्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला, आहा, तुम्ही किती देखणा असो, किती सुंदर असो, कितीही मेकअप लावो, किंवा किती मोठ्या गाडीत येऊन उतरो, तो मला नापसंत आहे. तुझ्याकडं पैसा असो, शिक्षण असो, काय वाटेल ते असो, तो मला नापसंत आहे. सार्वजनिक अवतारावर किंवा सार्वजनिक व्यक्तिमत्वावर मला रस नाही. तो मला नापसंत आहे. पुढे महत्वाचं वाक्य बघा. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव काय करतो? बाह्यचं स्वरूप पाहतो, पण परमेश्वर म्हणून बाहेरचं स्वरूप पाहून प्रेमात पडतात. आणि त्यांना हृदय माहीत नसते. लग्न झाल्यावर जेव्हा हृदय बाहेर पडते, हा, ते हृदय कोणाला माहीत असते माहिती आहे का? त्यामुळे कुठं मागायचं?
मानव जसा पाहतो तसं परमेश्वर पाहत नाही. मानवासमोर काय, मानव जे पाहतो ते काय असते, सार्वजनिक रूप असतो. पण व्यक्तिगत रूप, हृदय आणि व्यक्तिगत रूप कोणाला माहित आहे? देवालाच माहित आहे. त्यामुळे हे सार्वजनिक रूप पाहून शमूएल संदेष्टा खुश होऊ नको, याला मी नापसंत केलेले आहे. नेक्स्ट. आहा, हे बघा पुढचा मुलगा अभिनादाब, त्याला बोलवले आणि काय लिहिले माहिती का? शमूएला पुढून काय असेल, चालवले म्हणजे काय असेल? हा चाल बाबा, हा बस नो. पण अरे काय जगामध्ये असं जर कोण आलं चालत, मस्त नटून थटून, बॉडी बिल्डर एकदम सगळ्यात चकाचक करून केस, लगेच जग काय म्हणते माहितीये का? असं चालत लगेच जग काय म्हणते माहितीये का? विशेष करून कॉलेजमध्ये काय म्हणतात? हा हा मॉडेल आले बघा. परमेश्वर म्हणतो आम्हाला मॉडेल पसंत, चावा घरला. तू कितीही मोठा मॉडेल असशील, परमेश्वराला पसंत नाही. संपलं. जगासमोर किती मोठा अभिनेता असशील, मॉडेल असशील किंवा काय वाटेल ते असशील, परमेश्वराला पसंत, त्यात परमेश्वराला रस नाही. पुढे नेक्स्ट. हा हा इशायाला किती पुत्र? 7 पुत्र. आता शमूएला पुढून समोरून चालवले, म्हणजे तिथं सगळ्यांचं झालं, इंटरव्ह्यू सारखं झालं. मग पुढे मग 9वं वचन बघा. इशायाने शम्मा ह्याला त्याच्या पुढून चालवले, पण शमूएल म्हणाला हा ही नको. पुढे 10. हा ठीक आहे, ह्यातला कोणी परमेश्वराने पसंत केला नाही. पुढे 11. हा किती पुत्र येऊन गेले? 7 पुत्र येऊन गेले. ठीक आहे, असंच लिहिले ना वचनात लिहिल्याप्रमाणे. 7 पुत्र चालवले आणि कोणच परमेश्वराला पसंत पडलं नाही. काय किती नटून थटून सगळं शुद्ध होऊन आंघोळ करून मेकअप हे ते सगळं करून आलेले, परमेश्वर म्हणला हे काय, हे आम्हाला पसंत नाही. हे मानव बघतो असा, हे सगळं काय मेकअप सगळं मानव बघतो, आम्हाला त्यात रस नाही. ठीक आहे, तुझे सर्व पुत्र हजर आहेत का? आता शमूएलाच प्रश्न पडायला लागला. तिथून निघताना तर परमेश्वर म्हणालेला काय, इशायाचा 1 पुत्र मी काय करणार आहे, अभिषिक्त. 7च्या 7 येऊन गेले, एक पण परमेश्वर पसंत करणं झाले. सगळे पुत्र तुझे आलेत का? तो म्हणाला, इशाय म्हणाला पुढे. हा थांबा. हा हा बर. आता इथं थोडंसं आपण कल्पना करूया. तुझे सर्व मुलं आलेत का? कारण काय लिहिलेलं वाचताना आम्ही असंच वाचतो. तो म्हणाला एक सर्वात धाकटा राहिला आहे, पण त्यामध्ये भावना समजून येत नाहीत वाचताना, टेक्स्ट वाचताना, मजकूर वाचताना. ईशाय असा म्हणाला असेल, हा एक हाय. हा आता समजते बघा.
हा, हे भावना पाहिजे. हा एक सर्वात धाकटा आहे. पण काय ते शेरड मेंढर राखायला गेले, त्याला कुठं परमेश्वर अभिषेक करणार आहे? हे बघा आमचे 7 मॉडेल आहेत बघा इथं. हे एकदम ह्यातलं बघा की शेरडी मेंढी राख, ते काय समजते भावना याच्या माग? मानव पाहण्याचं असंच आहे, मनुष्याचं पाहणं असं असते. याला कुठं जमणार आहे, याला कुठं काय येतंय, याला कुठं काय सुचतंय असलं. मनुष्य असं बघतो. पण त्यालाच घेऊन परमेश्वर राजा उभा करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. भावना समजल्या त्याच्या माग? म्हणजे दाविदाच्या वडिलांना सुद्धा विश्वास नाही की दाविदाला परमेश्वरांनी निवडलं असेल. हाय एक धाकटा मुलगा, हाय काय शेरडी मेंढरी पाळायला गेलं तिथं देखायला. मग शमूएल काय म्हणतो, त्याला बोलवा, कदाचित तो असेल. माहित नाही, शमूएलला माहित नाही, कदाचित. आणि 7 रिजेक्ट झाले, एक उरले, ते तर आहे का बघू. तो येईपर्यंत आपण जेवायला बसणार. कारण काय होतंय, जेवायला बसलो की तिथं बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी वेगळंच चालू होते. मग नाही, पहिला तो येऊ दे, देवाचं काम पहिला होऊ दे, मग बघू जेवण काय असेल ते. तो येऊपर्यंत जेवायला बसणार नाही. पुढे 12. हा हा हा. आता बघा, दाविदाला बोलवून पाठवलं. धाकटा मुलगा यायला सांगितले. तो अतिशय देखणा, चला मानवाच्या डोळ्यात पण देखणा, तांबूस वर्णाचा तरुण होता. परमेश्वर हे तरुण होता, तांबूस होता, देखणा होता, म्हणून परमेश्वरानं त्याला निवडलं नाही. तर त्याचं व्यक्तिगत जीवन, तो भलेही शेरडे मेंढरे राखणारा होता, पण त्याचं व्यक्तिगत जीवन परमेश्वराला माहीत होते. या 7 जणांचं व्यक्तिगत जीवन मला नापसंत आहे. ह्याचं व्यक्तिगत जीवन बघा. शेरडी मेंढरे राखताना कसलं व्यक्तिगत जीवन, कशा प्रकारे तो मेंढऱ्यांची काळजी घेतोय, कशा प्रकारे तिथं काम करतोय, काय करत आहे, त्याचं व्यक्तिगत जीवन कोणीही पाहत नसताना दावीद कोण होता हे देवाला माहीत होतं. त्यात मला रस आहे. परमेश्वर म्हणाला, उठ, आपला माणूस आलाय, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही शेरडी मेंढरी पाळणारे असला तरी चालेल, साध्यातलं साधं काम करणारे असलात तरी चालेल, शिक्षण असो नसो, देखणे असो नसो, सुंदर असो नसो, तुमचं व्यक्तिगत जीवन परमेश्वर पाहत आहे. त्यात तुम्ही कोण आहात त्यावर ठरवतंय. परमेश्वर म्हणेल, उठ, त्याला अभिषेक कर, हा तोच आहे, ह्यालाच मी निवडलेला आहे, ह्यालाच अभिषेक कर. पण ते ठरणार कशावरून? हा हा तुमचं व्यक्तिगत रूप. कोणी तुम्हाला पाहत नसताना तुम्ही कोण आहात. हालेलुया, हालेलुया. पुढं शेवटचं वचन वाचूया, 13. शमूएलाने काय केला? त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर त्याच्या वडिलाला सुद्धा पटलं नाही. आता शमूएलाला काय सांगून पाठवलं होतं? मी एक नवीन राजा बघत आहे. या 7 जणांकडे बघून त्याला वाटलं, हा हे राजा टाईप आहे बघा, हे राजा शोभते. कधी कधी
जगाच्या नजरेत तुम्ही शोभत नसाल, देवाच्या नजरेत शोभला तर बस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मेंढपाळ त्याचं व्यक्तिगत जीवन कसं असलं असेल याचा अभ्यास करा. त्याचं व्यक्तिगत जीवन कशावरून दिसते माहिती आहे का? स्तोत्रसंहिता वाचा, त्याचं व्यक्तिगत जीवन कसं होतं ते दिसेल. स्तोत्रसंहिता कोणी लिहिले? म्हणजे बऱ्यापैकी, पूर्ण नाही, बऱ्यापैकी स्तोत्रसंहिता दाविदाची. काय त्याचे शब्द काय काय आहेत बघा. मला आतून स्वच्छ कर, शुद्ध कर प्रभू, मी माझ्यामध्ये पाप असेल तर ते काढून टाक. म्हणजे हे व्यक्तिगत त्याचं जीवन कोण बघत आहे? म्हणून परमेश्वर म्हटला, मानव बघतोय तसा मी बघत नाही. मानव काय बघतोय? हे कसलं दिसतंय, हे कसली दिसत्या, हे कसलं भारी ड्रेस केलं, हे महागातली साडी, मला त्यात रस. संपलं. किती मोठ्या गाडीत नाही उतरते, मला त्यात रस. चालत येणारा असाल काही अडचण नाही. गाय बैल बकरी आणि काय शेरडे मेंढरे काय असेल, पण ते परमेश्वर व्यक्तिगत रूप बघत आहे. त्यावरून परमेश्वरांनी दाविदाला निवडलं. हे मेंढरांना इतकं चांगलं सांभाळून घेते तर माझ्या इस्रायलच्या लोकांना तो चांगलं सांभाळेल. हालेलुया. अनेक वेळा मालक बघत नाही आहेत म्हणून कसे पण करून टाक, त्यावढी पण बघाले. कोण बघायला लागले? कोण बघत आहे? तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहा, जे हातात दिले त्यात विश्वासू राहा. मी तुझी पुष्कळांवर. थोडक्या मेंढरांच्या गोष्टींच्या बाबतीत दावीद विश्वासू राहिला. त्यानंतर पुष्कळ लोकांच्यावर परमेश्वराने विश्वासानं ते राज्यपद दाविदाच्या हाती सोपवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे आमचं प्रमोशन व्हायचं असेल पुष्कळ गोष्टींमध्ये, तर पहिला जे हातात आहे, शेरडे मेंढरे असू ना काय पण असो, ते काय कर, त्यात तुझं जीवन दाखव, तिथं सिद्ध करून दाखव देवाला. मग परमेश्वर घेऊन जाईल पुढच्या स्टेपवर घेऊन जाईल, पुढच्या स्तरावर घेऊन जाईल. हालेलुया, हालेलुया. दाविदाचं पुढचं जीवन बघा. मोठा झाला, सगळं झालं, मग मुलगी आवडली. कोणाला? दाविदाला. व्यभिचार केला देवाच्या विरोधात. ज्याला देवाने अभिषिक्त केलं होतं त्याच्याकडून व्यभिचार झालं. पण जेव्हा देवाने आपल्या संदेष्टाला पाठवून त्याला दाखवून दिलं की तू चुकलायस, त्यावेळी त्याने काय केला? स्वीकार केला आणि पश्चाताप केला. ते अनेक लोकांना जमत नाही. नाही मी कुठं, नाही मी तसं नाही आहे, मी माझ्याकडे नाही मी पवित्र आहे. हे अभिनय जगासमोर, देवासमोर ते चालत नाही. हालेलुया, हालेलुया. देवाने रूपापेक्षा, म्हणजे रूप ह्यावर परमेश्वराला रस नाही, त्यापेक्षा देवाने प्रामाणिकपणा त्याचा पाहिला. तो कशा प्रकारे प्रामाणिकपणे जगत होता ते पाहिला. कोणी पाहत नसताना सुद्धा तो प्रामाणिकपणे आपलं काम करत होता. ते परमेश्वरानं बघितलं, लगेच त्याला उचललं. हालेलुया, हालेलुया. काय तुमची इच्छा आहे की दाविदासारखं परमेश्वराने मला पण असं उंच उचलावं? हाय? बाकीच्यांना आपण हात वर करत नाही. दगड आहे, पण धोंड आहे. मोशेला सांगून काठी जरा मार म्हणायचं धोंडावर, मग पाणी येते वाटतं. जर दाविदासारखं आमची इच्छा असेल परमेश्वराने मला उंच करावं, तर दाविदासारखं व्यक्तिगत जीवन आमचं परमेश्वराने उंच करायच्या आधीचं त्याचं व्यक्तिगत जीवन कसं होतं?
तसं आमचं जीवन थोडक्या गोष्टींमध्ये आम्ही विश्वासू राहायला शिकलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आता हे एक उदाहरण झालं. दुसऱ्या बाजूचं अजून एक उदाहरण बघूया. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 33 वचनापासून थोडं थोडं वाचून समजून घेऊया. प्रेषितांचे कृत्य 4:33 पासून. हा, आता नवा करारामध्ये आलोय बरं का. दावीद शौल जुन्या करारामध्ये होते, तिकडून आता आपण नवा करारामध्ये आलोय. प्रेषित येशू ख्रिस्तानंतर अनेक प्रेषित मिळून मोठ्या सामर्थ्याने सुवार्ता गाजवायला सुरू झाले आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. पुढे 34. हा हा, मोल आणून हा, ते काय करायचे माहिती आहे का, त्यांना काही उणे नव्हते. कारण त्यांच्याकडे जे होतं, जमीन असेल जे काय असेल, ते काय करायचे, सगळं विकून प्रेषितांच्या चरणापाशी आणून ठेवत. कशासाठी? सुवार्ता कार्यासाठी, सेवा कार्यासाठी. आणि ते पण दिले, पुढे ते पण दिले. मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला त्यातलं जे लोकांनी आपलं जमीन घर जे काय ते विकून जे प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवलं, त्यातलं काय करायला, ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात, ते प्रेषित काय करायचे, वाटून द्यायचे. ठीक आहे. म्हणजे इथं काय व्हायचं, सर्वजण तुमच्याकडे जे काय जमीन आहे, घर आहे, ते काय, मागचं वचन लावा 34, तिथं लिहिले बघा. आवश्यकता भासे ते सर्व त्यांना मिळत असे. प्रत्येक जण ज्याची स्वतःची शेत जमीन होती किंवा घर होती, त्यांनी ते पैशासाठी विकले आणि विकून आणून पैसे प्रेषितांच्या हवाली केले. आता हे वातावरण असं आहे, सगळं आपलं आपलं जे काय शेती जमीन आहे ते विकून गरजू लोकांना आपण देऊया म्हणून प्रेषितांच्या हवाली केले. आणि प्रेषित काय करायचे, ज्याच्या त्याच्या गरजेनुसार प्रत्येकाला वाटायला सुरू झालं. आता ह्यामध्ये एक घटना होते, बघूया चला पुढे. 35 आपण वाचले. वाटत असे, हा पुढे. हा हा, आता यामध्ये एक व्यक्ती होता, त्याची सुद्धा काय होती, शेत जमीन होती. पुढे. हा, त्यांनी ते विकली, त्याचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले, जसं सर्वजण करत होते तसंच. ठीक आहे, पुढे. आता यामध्ये हनन्या आणि त्याची बायको सप्पिरा नावाचे 2 जण होते, पती पत्नी. यांनी सुद्धा काय केली, आपली मालमत्ता विकली. पुढे. हा, आता काय होते लक्ष देऊ नाही का, बाकीचे सगळे काय करत आहेत, काय करत आहेत, विकून पूर्ण जे रक्कम आलेलं आहे सर्व काही प्रेषितांच्या चरणात आणून ठेवले. यांनी काय केलं, कोण हे, म्हणजे कोण, कोण, हनन्या आणि सप्पिरा यांनी काय केलं, विक्री केली आणि त्यात आलेल्या रकमेतून काही भाग बायको बरोबर मिळून, एकट्या नाही, जोडीनं संमतीने काय केले, एक भाग मागे ठेवला. आणि कोणाला कळणार आहे, कोण बघा लागले, कोणाला कळणार आहे, आपल्या दोघात आहे ना, कोणाला सांगायचं नाही. कोणाला कळणार आहे, कोणालाच कळणार नाही. एक भाग ठेवला आणि काही भाग, उरलेला भाग आणून काय केला, प्रेषितांच्या चरणी ठेवला. पुढे. पेत्राला कसं माहित, पेत्राला कसं माहित, तिथं लिहिलंय की पवित्र आत्म्याशी लबाडी का, पवित्र आत्म्याने लगेच पेत्राला प्रकट करून दिलं. गडबड आहे इधर.
काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे. पुढे 4. हम्म. 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 तू जे लबाडी करत आहेस ते मनुष्याशी नाही, तर हे तुझं व्यक्तिगत रूप परमेश्वर जाणतो. तुला वाटत असेल कोणाला माहीत नाही, कोणाला कळणार नाही असं तुला वाटत असेल, पण कोणाला माहीत आहे? पवित्र आत्म्याला माहीत आहे, देवाला माहीत आहे, तो बघत आहे. तिथे तुला भाडी करू नको. तू मनुष्याशी नाही तर देवाशी. काय लबाडी केला सांगा बघू बरोबर. एक भाग लपवून ठेवला आणि उरलेला. हा, आता पुढं काय विचारतोय बघा 5. हा, हे शब्द ऐकताच त्यांना एक संधी देण्यात आली. तू पवित्र आत्म्याशी लबाडी करत आहेस, तुला एक संधी आहे. तरी पण नाही, मी कुठं काय, नाही तसं काय केलेलं नाही मी. झालं. पुढं काय झालं? हनन्याने खाली पडून तिथल्या तिथं जागेच प्राण. इथं काय मनुष्याशी लबाडी सुरू नाही आहे. कोणाशी? देवाशी, पवित्र आत्म्याशी लबाडी. लगेच खाली पडून प्राण सोडला. आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे कोणाचे भय? मनुष्याचं नाही, देवाचे भय वाढलं. बाबा देवाशी लबाडी नको. पुढे 6. हां हां, त्यांना गुंडाळले जाऊन पुरले. एक गेलं, अजून चान्स आहे, अजून पण चान्स आहे. बघू पुढं काय. 7. हम्म. 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 आता कोण आले? सफीर आली. आणि तिला इथं काय घडले ते माहीत नव्हतं. पण काय माहीत होतं की मिस्टर आणि मी दोघांनी मिळून हळूच एक भाग आम्ही बाजूला काढून ठेवलेला आहे, हे मात्र माहीत होतं. पुढे तिला पण एक संधी मिळते. हा, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकला? जी अमाऊंट रक्कम तुम्ही आणून ठेवलेला आहे एवढ्यालाच तुम्ही जमीन विकला का? तिने उत्तर दिले, हा मग वचन वाचतोय की मी, प्रार्थना करतोय की मी, एवढ्यालाच विकलंय हो. डायरेक्ट उत्तर. करतोय नाही करतोय काय माहित, ते त्यांनाच माहित. कोण बघत आहे? होय, एवढ्यालाच विकलं. सरळ सरळ काय बोलत आहे? खोटं बोलत आहे. पुढं काय झालं बघा. हम्म. हम्म. हा. हम्म. हम्म. दुसऱ्या भाषांतरात असं लिहिलंय, देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याची तू व तुझ्या नवऱ्याने का ठरविले? ऐक, त्या पावलांचा आवाज ऐक जे दाराजवळ आहेत. ज्या माणसाने तुझ्या नवऱ्याला पुरले ते दाराजवळच आहेत. तुझ्या नवऱ्याला जसे नेले तसेच ते तुलाही. कशामुळे? सार्वजनिक रूप. एक सार्वजनिक रूप काय? होय, एवढ्यालाच विकले हो आम्ही. व्यक्तिगत रूप, दोघं मिळून एवढंसं काढून ठेवूया बरं का, आपल्याला काहीतरी उपयोग पडेल. दागिने घेऊया, सोनं घेऊया, घर घेऊया, हे मजा करेंगे, ऐश करेंगे, हे हो, बाजूला काढून ठेवूया. हे व्यक्तिगत रूप. सार्वजनिक रूप नाही नाही, एवढंच काय नाही, मी काढलेलं नाही आत ना अजिबात. त्यांनी लगेच सांगितलं, परमेश्वराशी लबाडी करत आहेस. पुढे 10. लगेचच तिने त्यांच्या पायाजवळ पडून प्राण सोडला. तरुण आले होते मिस्टरांना पुरून, परत तिला पण घेऊन जाऊन नवऱ्याजवळ पुरले. शेवटचं वाक्य वाचा 11. हा. अनेक वेळा आमचं सार्वजनिक जे चित्र आहे ते एकदम धार्मिक चित्र असल्यासारखं
दाखवलं जातंय. आपणच दाखवतो, दुसरं कोण नाही, आपणच. एकदम धार्मिक असल्यासारखं चित्र. पण या ठिकाणी आम्ही बघितलं सर्वांसमोर एकदम धार्मिक असल्यासारखं दाखवलं. नाही नाही, आम्ही सगळं एवढंच झालंय, आम्ही शेवटी ते त्यांच्या जीवावर आलं. परमेश्वराशी लबाडी तुम्ही मनुष्याशी करू शकणार, मनुष्याला कळणार नाही, समजणार नाही, पण परमेश्वराची लबाडी करू शकत नाही. कारण वचन सांगते, स्तोत्रसंहिता 51:6 अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. या ठिकाणी काय लिहिले? माझ्या मनामध्ये, अंतर्यामामध्ये काय चालू आहे हे तुला माहीत आहे, आणि त्यामध्ये सत्य असेल तर ते तुला काय होते सांगा. समोर आहे, वाचा, सांगा. काय आवडते? अंतर्यामा म्हणजे आतमध्ये सत्यता असू दे, ते तुला आवडते. म्हणजे परमेश्वर आमचं हृदय पाहतो, त्यामध्ये सत्यता आहे का नाही, प्रामाणिकपणा आहे का नाही, ते परमेश्वर पाहत असतो. कोणी तुला पाहत असो किंवा नसो, तुझ्या अंतर्यामात सत्य आहे, प्रामाणिक आहे का नाही, या सर्व गोष्टी तो पाहत असतो. आणि त्याप्रमाणे तो आम्हाला ओळखतो, निवडतो, अभिषिक्त करतो आणि पुढे घेऊन जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यामुळे आम्ही कधीच, अनेक वेळा आमच्यामध्ये असलेल्या दोषाकडे आम्ही काय करतो? दुर्लक्ष करतो. ते बाहेर काढत नाही, ते फक्त आत कोणाला कळू देत नाही. सगळ्या जगाचा दोष काढत बसायचं, आणि स्वतःमध्ये काय दोष आहे त्यावर काहीच करणार नाही. पण परमेश्वराचं पूर्ण लक्ष कुठं आहे? तिथंच आहे. तू दुसऱ्यांचा दोष काढून काय करणार आहेस? पहिला तुझ्यामधलं, दुसऱ्याच्या डोळ्यातलं काढायच्या आधी तू दुसऱ्याला नावं नंतर ठेव. पहिला कोण पाहत नसताना तू कोण आहेस ते मला माहित आहे, ते नीट कर आधी, मग दुसरीकडे बोट कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक वेळा आम्ही आमच्यामध्ये असलेल्या दोषाकडे काय करतो? दुर्लक्ष करतो. बाकी सगळ्या जगाचा दोष काढून सांगत बसणार, पण माझ्यामध्ये असं दोष आहे, परमेश्वरा मला काप, मला त्या गोष्टी काढून टाक, मला आकार दे, मला तुझ्यासारखं परिपूर्ण कर, तुझ्यासारखं पवित्र कर. ते नाही करणार. हे असं आहे, ते तसं आहे, असं करतात, ते तसं करतात, ही अशी आहे, ती तशी आहे. कोणी पाहत नसताना मी कोण आहे? हालेलुया. आमच्यामध्ये ज्या दोष असतील त्या देवासमोर सादर करा. परमेश्वरा, हे दोष माझे आहेत, ह्यामध्ये दुरुस्ती मला करायची इच्छा आहे, मला मदत कर. मग मदत करणार नाही? करणार, 100% करणार. अंतर्गतरित्या जी मदत, आमच्या अंतर्यामामध्ये जे मदत पाहिजे तू करणार. आपल्या आध्यात्मिक जीवनाचा जो ओळख आहे, म्हणजे देवामध्ये आपली ओळख आपण जाणून घेतली पाहिजे. तिथं आपल्याला एक सौम्य आवाज ऐकू येतो, जे म्हणते काय? तू माझा प्रिय आहेस. जेव्हा मी स्वतःचं अंतकरण जेव्हा देवासमोर उघडतो, प्रभू बघ हे अंतकरण, ह्यामध्ये ह्या घाण गोष्टी आहेत, ह्या गोष्टी अप्रिय गोष्टी आहेत, हे जरा काढून टाक. परमेश्वर तरी म्हणतो, काळजी करू नको, तू माझा प्रिय आहेस, मी ते काढणार, पण तुझी इच्छा असायला पाहिजे. अनेक जणांची इच्छा नाही. अनेक जणांची इच्छा काय? त्याला नीट करू दे देव, त्याला दुरुस्त करू दे, तिला बरं करू दे, तिला दुरुस्त करू दे. आणि स्वतःच्या दुरुस्तीचं काय? तुझीच गाडी मोडल्या आणि दुसऱ्याच्या गाडीचं पडले. हालेलुया, हालेलुया. कसं असलं तरी परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम केलेलं आहे, तू माझा आहेस. तू फक्त आपलं अंतकरण तर उघड, तुझं व्यक्तिगत जीवन माझ्यासमोर उघड कर, मी त्यात दुरुस्ती करून देईन. मी वाट पाहत आहे त्यासाठी. हालेलुया. जेव्हा आम्हाला हे समजतंय की माझं व्यक्तिगत जीवन देवासमोर
उघड आहे. माझं व्यक्तिगत रूपामध्ये देवाला रस आहे. त्यावेळी इतरांनी मला काहीतरी शाबासकी द्यावी याचं जे अपेक्षा, ही अपेक्षा बंद होते आपोआप. कारण शाबासकी कुठनं मिळायला लागलंय? डायरेक्ट वरून. मनुष्याची शाबासकी काय करायचं आहे? हालेलुया. मग इतरांनी कोणीतरी येऊन तुम्हाला प्रमाणीकरण करायला पाहिजे असं गरज पडत नाही. कारण प्रमाणीकरण कुठून होत आहे? परमेश्वराकडून होत आहे. मग आमच्याकडं काय असो आणि नसो, कोणीतरी येऊन काहीतरी हे तुमच्याकडं नाही, हे तुमच्याकडे आहे, वा वा वा, काय त्याचं काय अपेक्षाच राहणार नाही. उलट आम्ही अजून शांतीने आमचं जीवन जगू शकणार. कशी परिस्थिती असो, आमचं व्यक्तिगत जीवन व्यवस्थित असेल, शांतीने आमचं जीवन खचणार नाही. अस्वस्थ न होता आमचं जीवन छान प्रकारे आम्ही जगू शकतो. आम्ही परिपूर्ण असण्याची गरज नाही परमेश्वराला आमच्यावर प्रीती करण्यासाठी. आम्ही अपरिपूर्ण असताना त्याने आमच्यावर प्रेम केलेलं आहे, जेणेकरून आमचं अपरिपूर्णता काढून आम्हाला तो परिपूर्ण बनवेल ही त्याची इच्छा. आणि आमची इच्छा आहे का? हालेलुया, हालेलुया. मग ह्यासाठी आम्ही काय करू शकतो? 1-2 मिनिटात काय काय गोष्टी मी सांगेन. एक तर रोज आम्ही पारखायला पाहिजे की माझं व्यक्तिगत जीवन कसं आहे. दुसरीकडे बोट करण्याच्या ऐवजी मी कोण आहे, कोण पाहत नसताना मी कोण आहे. तो परमेश्वरा, आज तुझ्या अपेक्षा माझ्याकडून ठेवला होतास माझ्या व्यक्तिगत जीवनाकडून, त्यामध्ये काय मी आज विश्वासू होतो का प्रभू? आणि हे सगळं तुम्ही रोज त्यावर मनन करू शकताय. आणि त्याचप्रमाणे कधी कधी जरा जगिक गोष्टी, सोशल मीडिया, हे ते सगळे 2 दिवस बंद करून ठेवा आणि स्वतःला परमेश्वराबरोबर समेट करून घ्या. परमेश्वर, माझं व्यक्तिगत जीवन तुझ्यासमोर कसं आहे हे पारखून त्याच्यावर काम करा. सोशल मीडिया चालू ठेवून त्याच्यावर काम होऊ शकणार? जगामध्ये वावरत त्यामध्ये काम होऊ शकणार? त्यासाठी ते सगळं, म्हणून परमेश्वर म्हणतो तू जगापासून दूर वेगळं हो, दाराची कडी लाव, ये माझ्या, तू आणि मी, तुझा अंतर्याम मी पूर्ण शुद्ध करून काढेन. तू एकटाय तर ये. आम्हाला मोबाईल शिवाय येत आहे? कुठे येते? मोबाईल लागतंय ना, ते ठेव बाजूला. सगळं जग हे ते सगळं बाजूला ठेव आणि एकटा ये. कारण देवाला आमच्या जीवनामध्ये कार्य करायचं आहे. आम्हाला अजून शुद्ध बनवायचं आहे, अजून पवित्र करायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि वचन रोज काय करा? घोषणा करत चला. किती जण रोज काहीतरी एखादं वचन कुठलं तरी घोषणा करताय? सार्वजनिक हात, व्यक्तिगत, परमेश्वराला माहित आहे. सगळे बघतात म्हणून मी करतोय हे बघा. ते काय लोकांसमोर हात वरली चांगली गोष्ट आहे, पण परमेश्वराला माहित आहे या व्यक्तीनं हात वर केलंय, अजिबात वचन एक घोषणा करत नाही आणि इकडे येऊन हात वरती करायला, त्यात मला रस. परमेश्वर जाणतो. रोज प्रभू, भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. तू जगाच्या स्थापनेपूर्वी मला काय केलेलं आहेस? निवडलेला आहेस. तुझा आभार. आजचा दिवस असंच सांभाळून घेऊन जा. तुझ्या प्रीतीपासून मला कोणी विभक्त करू शकत नाही प्रभू, इतकं तू माझ्यावर प्रीती केलेलं आहेस. असं रोज वचनांची घोषणा करा. ज्या क्षेत्राशी तुम्ही झुंजत असाल त्या क्षेत्रात संबंधित वचनं शोधून काढा, त्याची घोषणा करा, आणि त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. तरी अंतर्यामी संघर्ष तुमचे असतील तर अशा एका व्यक्तीला भेटा मंडळीमधले, जे तुम्हाला आत्मिकरित्या सल्ला देऊ शकतील, आत्मिकरित्या तुम्हाला सरळ मार्ग दाखवू शकतील. असं कोणाला तरी वेळ काढून भेटा. सांगा तुमच्या संघर्ष असा असा आहे, यामध्ये मी काय करू? ते तुम्हाला आत्मिकरित्या सल्ला देतील. गेल्या दिवसांमध्ये एका मुलग्याचा फोन आला मला म्हटलं तुमचा एक अर्धा तास मला वेळ पाहिजे.
म्हटलं कशासाठी पाहिजे होतं? मला थोडंसं बोलायचं होतं, काही गोष्टी तुमचं मार्गदर्शन पाहिजे. म्हटलं ठीक आहे. मग असं जेव्हा फोन येते मला माहीत आहे 2-3 तास लागणार, कारण अर्ध्या तासात कधी होत ते माहीत आहे मला. मग मी म्हटलं ठीक आहे, उद्या परवा थोडंसं कार्यक्रम आहे, त्यानंतरचा दिवस संध्याकाळची वेळ मी तुझ्यासाठी राखून ठेवले, त्या दिवशी आपण भेटू. मग त्या दिवशी मी इकडंच येतो म्हटले, डायरेक्ट इकडंच येतो. नो प्रॉब्लेम, कुठं पण भेटू, संध्याकाळची वेळ तुझ्यासाठी आता राखून ठेवले, तू ये ना नाही येत तुझ्यासाठी वेळ काढून ठेवले. फोन आला, थोडं वेळानं येतो, जरा कामात अडकलो, असं तसं करून शेवटी मी म्हटलं ती एकटा एवढ्या लांब कशाला येत बसतोस, कुठेतरी वाटेत मध्ये वगैरे भेटूया का? म्हटलं ठीक आहे, कुठं भेटूया तुम्ही सांगा. मग रंकाळ्यावर भेटूया. ठीक आहे चल रंकाळ्यावर. हा मुलगा आहे, लगेच हसा लागले लोक. तरुण मुलगा आहे. मग ठीक आहे भेटूया. आम्ही रंकाळ्यावर, त्या बाजूला लई गजबज जास्त असते. कुठं आता जिथं नवीन लाईट बसवले तिकडं गजबज जास्त आहे. या बाजूला थोडं शांत असते, मोकळं असते, तिथं बसू. तिथं गेलो, तो आला बसला, मी पण बसलो. बोला. लगेच त्याने मनातल्या गोष्टी सांगायला लागला. त्याचं दुःख असं आहे तसं आहे, हे झालंय ते झालंय, मला काय करू समजत नाही, मी थोडंसं गोंधळात आहे आणि मला योग्य मार्गदर्शन देणारा व्यक्ती पाहिजे. आणि मी त्यासाठी खूप इकडं तिकडं विचारपूस केलं पहिला, आणि मग मी तुमच्याकडे आलो. म्हटलं काय हरकत नाही, धन्यवाद, देवाला धन्यवाद. मग त्याने काय काय गोष्टी सांगितल्या, असं आहे तसं आहे. मग ह्यामध्ये मी काय निर्णय घेऊ मला समजत नाही आहे, तुमचं काय मत आहे? मी आणि सांगताना पण असं सांगितलं, तुम्ही माझ्याकडं मित्र किंवा दोस्त म्हणून विचार करून असू दे, असं लाडीगोडी नको. वचन काय सांगतंय त्याप्रमाणे कडक भाषेत सांगा, मला ते मान्य असेल, मला उलट ते आवडेल. म्हटलं अरे वा, बरं झालं, येस तुला फाडून काढतो. पण त्याची तयारी होती, तो पूर्ण स्वीकारायला तयार होतो. जसं त्याला सल्ला देत गेलो त्यानंतर तो म्हटला होय ठीक आहे, ह्याप्रमाणे मी करेन. स्वीकार केला त्यानं, त्या तयारीनंच तो आला होता. कारण मला असं लाडीगुडी लावणारे नको आहेत, मला कडक हे वचन असं सांगतंय असं सांगणारच व्यक्ती पाहिजे, म्हणून मी तुमच्याकडे आलो. मी म्हटलं देवाला धन्यवाद, असं सगळं म्हणत नाहीत सर्वजण, असं म्हणतात, उलट सांगितलेलं पण ऐकत नाहीत, लांबची गोष्ट आहे, पुढची गोष्ट तर लांब. तू अशा तयारीनं आलास, मला आनंद आहे. म्हटलं देवाला धन्यवाद. त्याला लागणारा आत्मिक सल्ला त्याला दिला. तर आनंदाने खुश झाला, चला मी तुम्हाला जेवायला घेऊन जाणार. अरे वा म्हटलं, देवा धन्यवाद. लगेच कुठेतरी घेऊन गेला. मी म्हटलं मी देतो. नाही 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 मी देणार. देवा अजून तुला धन्यवाद. ठीक आहे, ते सगळं असं बाजूला. त्यानंतर जेवताना सुद्धा भरपूर गोष्टी, मला असं थोडं गोंधळ होतं, असं जरा विचार होते. मग तुम्ही सांगितलं ते स्पष्ट झालं लगेच. असं तसं शेवटी जाता जाता म्हणाला, तुम्हाला लय त्रास दिले मी. अरे त्यासाठीच ठेवले देवाने मला, काळजी करू नको, नो प्रॉब्लेम. ते एकदम खुश होऊन आनंदाने गेला. असं तुम्ही काय करा, तुम्हाला जे काय असेल, तुम्हाला जे वाटतंय, हे म्हणतोय माझ्याकडेच या, नाही तसं नाही म्हणत, तुम्हाला जे वाटतं किंवा मंडळीतली ही व्यक्ती किंवा ती व्यक्ती, या व्यक्तीकडून मला चांगला योग्य वचनाप्रमाणे सल्ला, आत्मिक सल्ला मिळेल, या आत्मिक संघर्षामध्ये त्या व्यक्तींना वेळ काढून भेटा, तुमच्या संघर्ष सांगा, आत्मिक सल्ला घ्या, त्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या तयारीने येणार असाल तर त्यांचा वेळ घ्या. उगाच त्यांचा वेळ घालवू नका. वेळेला किंमत आहे, वेळेचा आदर करा. उगाच आपलं बोलवायचं, ऐकून घ्यायचं आणि माझ्या मनाप्रमाणेच करणार, त्याचं पण वेळ वाया, तुमचं पण वेळ वाया. तसं असेल तर येऊच नका. येताना काय तयारीने यायचं की मला सुधारणूक करायच्या आहेत, मला मदत हवी आहे, मी ते घेण्याच्या तयारीत आहे, स्वीकारण्याच्या तयारीत आहे. त्या तयारीनेच आम्ही त्यांच्याकडं असो नाही देवाकडं असो, देवाकडं पण येताना तसंच यायचं आहे. हालेलुया, हालेलुया. वचन सांगते सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य, त्यामुळे तो सल्ला घ्या. सत्य काय आहे मला जाणून घ्यायचं आहे, मला मदत करा. पवित्र आत्म्याकडे मागा, देवाकडे मागा, किंवा कोणी आत्मिक सल्लागार असेल त्यांच्याकडे मागा. कारण देव चांगला आहे. कोणासमोर आम्ही भिवून राहण्याची किंवा ढोंग करण्याची गरज होणार नाही. कारण जो मी आत जो आहे तोच बाहेर पण
मी तसाच आहे. 2-2 जीवन सांभाळत बसण्याची गरज, एकच जीवन, व्यक्तिगत असो किंवा सार्वजनिक असो, माझं एकसारखं आहे बघा. त्यामुळं 2 जीवन सांभाळत बसून त्याचं टेन्शन, याचं टेन्शन, 2 जीवनाचं टेन्शन मला सांभाळायची गरज. व्यक्तिगतरित्या मी जो आहे तोच सार्वजनिक पण आहे. हालेलुया. किती सोपं होते काम मग. पण ते तशा प्रकारे करून घेणे थोडंसं अवघड जाते. कारण आमचा परमेश्वर आम्हाला घडवणारा जो आहे तो आमचा देव चांगला आहे. आणि लोकांना सुद्धा बरोबर असणाऱ्या, नेहमी बरोबर आहे म्हणणाऱ्या व्यक्तीपेक्षा खऱ्या प्रामाणिकपणे चालणाऱ्या व्यक्तीचं अनुसरण करायला लोकांना आवडते. काय म्हटलं मी? बरोबर आहे नेहमी म्हणणाऱ्या व्यक्तीच्या अनुसरण करण्यापेक्षा प्रामाणिकपणे चालणाऱ्या व्यक्तीच्या मागं किंवा अनुसरण करायला लोकांना आवडते. त्यामुळे आमचं जीवन प्रामाणिकपणाने भरलेलं असो. कारण असं कधीच समजू नका की माझा अशक्तपणा आहे, मी असा आहे तसा आहे, मला आता कुठं परमेश्वर घेणार. दावीद काय होता? साधारण व्यक्ती होता. वचन सांगते तुझ्या अशक्तपणामध्येच माझी शक्ती, म्हणून मी माझा अशक्तपणा मिरवतो, असं वचनात लिहिलेलं आहे. त्यामुळे माहीत आहे मी अशक्त आहे, माझ्यामध्ये कमीपणा आहेत, घेऊन या परमेश्वरा, माझ्यामध्ये या गोष्टी कमीपणा आहेत. त्याच्यामध्ये असं आहे बघा, त्याच्यामध्ये तसा आहे बघा, त्याला सुधारा परमेश्वरा. ते तुमचं काम नाही, ते त्यांचं त्यांनी करू देत. तुम्ही मध्यस्थी करून प्रार्थना करू शकता त्यांच्यासाठी, पण आपल्या प्रार्थना पहिला कोणासाठी असायला पाहिजे? प्रभू परमेश्वरा, कोणी पाहत नसताना माझं जीवन तुझ्यासमोर कसं आहे प्रभू, काही चुका असतील तर त्याकडे मी दुर्लक्ष करू नये, दाखव. कधी कधी परमेश्वर टोचून दाखवत असतो, पण त्याकडे सुद्धा आम्ही काय करतो? दुर्लक्ष करतो, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही लपून राहण्याची गरज नाही. जे आहे ते पूर्णपणे मोकळेपणाने परमेश्वरासमोर आणणे चांगलं आहे. त्यातून आम्ही पुन्हा उठून उभा राहू शकतो. सचोटीने, मुक्तपणे आम्ही जगू शकतो. आणि देवाने दिलेले जे काही नियती असेल, डिस्टिनी असेल, त्या मार्गाने परमेश्वर आम्हाला घेऊन जाण्यास समर्थ आहे. फक्त गरज काय आहे? तुझं व्यक्तिगत जीवनामध्ये तुझं समर्पण मला पाहिजे. तुझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये तू कोण आहेस त्यामध्ये मला रस आहे. तुझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये तू कोणत्या प्रकारचा व्यक्ती बनत आहेस त्यामध्ये मला रस आहे. सार्वजनिकरित्या तू कोण आहेस, तू मॉडेल आहेस, तू श्रीमंत आहेस, तुझं मोठा बंगला आहे, हे आहे ते आहे, त्यामध्ये मला रस नाही. तू व्यक्तिगत, कोणी तुला पाहत नसताना तू कोण आहेस त्यामध्ये मला रस आहे. का त्या गोष्टी आपण थोडंसं वेळ घेऊन, आपले डोळे झाकून, कोणी पाहत नसताना मी कोण आहे हे पारखूया. परमेश्वरा, कोणी मला पाहत नसताना, जेव्हा कुटुंब मला पाहत नाही आहे, माझे मित्र परिवार पाहत नसतील, या जगासमोर मी काय चित्र रंगवले ते महत्त्वाचं नाही आहे, पण कोणीच मला पाहत नसताना मी कोण आहे, मी काय आहे हे मला दाखवून देईन. त्यामध्ये दुरुस्ती करण्याची माझी इच्छा आहे प्रभू. हे मोकळीकरित्या परमेश्वराला आम्ही सांगायला पाहिजे, प्रभू होय मला दुरुस्त व्हायचं आहे, मला मदत कर. धन्यवाद, आभारी, धन्यवाद. प्रत्येकाने आपलं हृदय, आपलं व्यक्तिगत जीवन पारखूया. प्रभू, माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी कोण आहे हे मी जाणतोय. माझ्या या गोष्टी चुकतायत प्रभू, ह्या गोष्टींमध्ये मी कमी पडतोय प्रभू, हे माझे कमीपणा आहे, हे माझा अशक्तपणा आहे. ह्या गोष्टी प्रभू, माझा अंतर्याम तू जाणतोस प्रभू, ह्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये नको आहेत प्रभू.